हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MH सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 एप्रिल 2024ला कंडक्ट झालेला आहे. आणि या एक्झाम संदर्भात MH सेट डिपार्टमेंटमार्फत प्रोव्हिजनल आन्सर की, त्याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही आन्सर की रिलीज केलेली आहे. तर गाईज, या आन्सर कीनुसार पेपर फर्स्टमधील 2 क्वेश्चनला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे. ते क्वेश्चन कुठले हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आणि त्या क्वेश्चनच्या कुठल्या ऑप्शनला चॅलेंज झालंय ते देखील आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, काहीच MS सेट एक्झाम 2025 म्हणजे 2025मध्ये जो MS सेट एक्झाम होणार आहे त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आणि कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण डिटेल कोर्स सुरू करीत आहोत. तर गाईज, पेपर फर्स्टचा जो नवीन कोर्स आहे हा कोर्स 25 मे रोजी सुरू होईल. तर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा या कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. जो आपण कोर्स प्रोव्हाइड करणार आहोत तो पेपर फर्स्टला एंटायरली कव्हर करणारा कोर्स असेल. आणि जर तुम्ही 25 मेच्या आत या कोर्सचं पेमेंट करून बुकिंग केले तर तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तर गाईज, हे पहा, आपण पाहतोय MH सेट एक्झाम 2024 मधील पेपर नंबर फर्स्टमधील चॅलेंजिंग झालेले क्वेश्चन, म्हणजे ज्या क्वेश्चनला चॅलेंज झालेला आहे ते क्वेश्चन आपण पाहतोय. आणि कुठले कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतात या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जा. यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर व्हिडिओ सेक्शन आहे पहा, त्या व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर चॅलेंजिंग क्वेश्चनचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता, कॉमर्सचे आणि पेपर फर्स्टचे या संदर्भात मी इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. आज आपण पाहतोय की कुठल्या 2 क्वेश्चनला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं आहे. तर गाईज, हे पहा, जो सर्वात पहिला प्रश्न आहे चॅलेंज झालेला तो म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड कुठला, तर आपण घेतलाय पेपर नंबर फर्स्ट मधील A सेट. तुमच्याकडे सेट वेगळा असेल तर क्वेश्चन नंबर सिक्वेन्स हा खालीवरती असू शकतो. तर हा क्वेश्चन आहे पहा, टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग. ठीक आहे, म्हणजे शिक्षकाने शिकवण्याची पद्धत कुठल्या कुठल्या गोष्टींना कन्सिडर करून निवडली पाहिजे. तर यामधील आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन C हा दिलेला आहे, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन B ला चॅलेंज केलंय. रिपीट करल, आता जी आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे सेट डिपार्टमेंटमार्फत प्रोव्हिजनल आन्सर की, त्यानुसार ऑप्शन C त्यांनी करेक्ट दिलाय, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन B ला चॅलेंज केलंय. तर हे चॅलेंज ॲक्सेप्ट होतंय का नाही ते आपण इन फ्युचरमध्ये फायनल आन्सर कीमध्ये पाहूया. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक रिमाइंड करतोय, क्वेश्चन नंबर सेकंड हा चॅलेंज झालाय ऑप्शन नंबर B साठी. आता त्यानंतर जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, मग आता हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे याला देखील चॅलेंज केलंय. क्वेश्चन म्हणतोय काय समजून घेऊया. डॅश इव्हॅल्युएशन गिव्ह ए क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ दी स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. ठीक आहे, म्हणजे स्टुडंटला पर्टिक्युलर कंटेंट समजलंय काय नाही हे समजून घेण्यासाठी आपण कुठली प्रकारची इव्हॅल्युएशन पद्धत वापरतो. मराठीतनं म्हणले पहा, विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते. कुठलं मूल्यमापन देतं ते विचारलंय. तर यामध्ये आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन Cच करेक्ट दिलाय. ठीक आहे, कुठली सुमेटिव्ह. पण एका विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनला देखील ऑप्शन B ला चॅलेंज केलेलं आहे. फायनल आन्सर कीमध्ये ॲक्सेप्ट होतंय की नाही होतंय ते आपण नंतर पाहूया. पण फक्त एक पुन्हा सांगल, क्वेश्चन नंबर जो 5 आहे त्याचा आत्ताच्या आन्सर कीनुसार ऑप्शन C म्हणजे सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन हे करेक्ट दिलेलं आहे, पण एका विद्यार्थ्यांनी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनला चॅलेंज केलंय. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे ना याला अशा एक पद्धतीने चॅलेंज होऊ शकतं पहा, म्हणजे हे जे सेंटेन्स दिलंय पहा हे जास्त क्लिअर आयडियाज देत नाहीये. म्हणजे हे सेंटेन्स तुम्ही एका अँगलने वापरलं तर फॉर्मेटिव्हसाठी पण करेक्ट आहे आणि सुमेटिव्हसाठी पण करेक्ट आहे. म्हणजे पर्टिक्युलर फॉर्मेटिव्हचंच हे स्टेटमेंट आहे असं आपण इथं म्हणू शकत नाही, किंवा पर्टिक्युलर सुमेटिव्हचं स्टेटमेंट आहे असं पण इथं जास्त काही क्लिअर होत नाही, फक्त एक शब्द सोडला तर.
मग आणखी एक प्रकारे या ठिकाणी चॅलेंज होऊ शकतं की ऑप्शन सी आणि डी बोथ करेक्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकदा विचार करा, त्यानंतर तुमचा अभ्यास काय म्हणतोय त्यानुसार तुम्ही ऑप्शन बी आणि सी असे बोथ करेक्ट आहे असं पण चॅलेंज करू शकता. ठीक आहे, पण लक्षात घ्या सुमेटिव्ह त्यांनी राईट आन्सर दिलाय, फॉर्मेटिव्हला चॅलेंज झालंय. फॉर्मेटिव्ह जर ॲक्सेप्ट झालं तर सुमेटिव्ह आत्ताचे आन्सर आहे ना ते बाद होईल आणि फायनल आन्सर मध्ये येईल ऑप्शन नंबर बी. पण हे जे सेंटेन्स आहे, ठीक आहे, सेंटेन्स त्यांनी थोडंसं प्रॉपर दिलेलं नाही. क्लिअर आयडिया या ठिकाणी कुठल्याही इव्हॅल्युएशन बाबत त्यांनी दिलेली नाहीये. सिंपल. आता यानंतर जो 35 नंबरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, क्वेश्चन सेट ए घेतलाय. लक्षात घ्या क्वेश्चन काय तो प्रॉपर पहा. इथं एक्स अँड वाय पॉईंटबद्दल त्यांनी बोललं होतं आणि एक्सची व्हॅल्यू दिली ती, वायची व्हॅल्यू दिली ती, त्यानुसार तुम्हाला एक ग्राफ आखायचा होता आणि त्या ग्राफनुसार कुठला ग्राफ होतोय हे तुम्हाला ओळखायचं होतं. तर या ठिकाणी त्यांनी आत्ताच्या आन्सर कीनुसार ऑप्शन नंबर सी हा करेक्ट दिलेला आहे, पण एका विद्यार्थ्यांनी ऑप्शन डी ला चॅलेंज केलंय. ठीक आहे, मग आत्ताच्या आन्सर कीनुसार सी आहे, ऑप्शन डी ला चॅलेंज झालंय. फायनल आन्सर कीमध्ये काय होतंय ते आपण नंतर पाहूया. हे मला विद्यार्थ्यांचे जे फीडबॅक आलेले आहेत की सर आम्ही या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज केले, यानुसार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करतोय. ठीक आहे, जेणेकरून तुम्हालाही कळेल की कुठले कुठले क्वेश्चन चॅलेंज झालेले आहेत हे. तर गाईज हे जे 3 क्वेश्चन आहेत पेपर सेट ए मधले हे चॅलेंज झालेले आहेत. आणखी तुम्ही या व्यतिरिक्त एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो क्वेश्चन कुठला आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील कळेल की हा पर्टिक्युलर क्वेश्चन आहे तो चॅलेंज झालेला आहे. ठीक आहे, आता हा पण क्वेश्चन जो आहे ना जो 35 नंबरचा याचं चॅलेंज ॲक्सेप्ट होईल याची जास्त काही खात्री नाही आहे, कारण ऑप्शन सी हे मला करेक्ट वाटतंय. बाकी पाहूया. ठीक आहे, फायनल आन्सर कीमध्ये काय येतं ते जे होईल ते चांगलंच होईल. ठीक आहे, असं एक पॉईंट ठेवा आणि काय होतं ते नंतर पाहूया. आणि आणखी एक सांगाल, तुम्ही थोडंसं आता जो स्कोर काढला या आन्सर कीनुसार, ठीक आहे, यापेक्षा एखादा पर्सेंट तुमचा वाढतो नंतर फायनल आन्सर कीमध्ये, म्हणजे 90% विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज वाढतात हे लक्षात ठेवा. कारण काही क्वेश्चन यातले बाद होतात. पेपर फर्स्टमधले म्हणण्यापेक्षा पेपर सेकंडमधले डेफिनेटली काही क्वेश्चन बाद होतातच, त्यांचे आन्सर चेंज झालेले असतात. मग त्या ठिकाणी तुमचा स्कोर थोडासा प्लस होऊ शकतो. प्लस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 90% चान्सेस प्लस होण्याचे आहेत. ठीक आहे, मायनस होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. मग स्कोर थोडा वाढू शकतो आणि त्यानुसार तुम्ही आत्ताचं तुमचं मेरिट किती आहे, म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्ही क्वालिफाय होणार आहे की नाही हे कसं काढायचं. तर हे पहा, या आन्सर कीनुसार तुम्ही किती पर्सेंट निघले. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची ओपन कॅटेगरी आहे, कॉमर्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरी आहे, कॉमर्स सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला आता पर्सेंट पडतायत 57%. सपोज मागचा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा कॉमर्स सब्जेक्टचा म्हणजे 2023चा म्हणतोय मी, हा 57% होता असं आपण गृहीत धरू. यावर्षी पण तुम्हाला 57% पडतायत, म्हणजे या ठिकाणी तुमचे 90% चान्सेस आहेत तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. पण जर तुम्हाला 54च्या आत पर्सेंटेज असते ओपन कॅटेगरीला, मागच्या वर्षी कट ऑफ होता 57, यावर्षी फॉर एक्झाम्पल तुम्हाला 54च्या आत आहेत, तर तुमचे चान्सेस थोडेसे कमी आहेत तुम्ही क्वालिफाय होणार आहेत याचे. ठीक आहे, म्हणजे 54 किंवा 53 कट ऑफ तुमचे मार्क असतील यावर्षी, म्हणजे 4 ते 5%चा फरक असेल. ठीक आहे, तर तिथं संभाव्यता कमी असते तुम्ही क्वालिफाय होण्याची. पण मागच्या वर्षीच्या कट ऑफ सारखे या आन्सर कीनुसार तुम्हाला मार्क पडत असतील किंवा पर्सेंटेज पडत असतील तर 90% पॉझिटिव्ह चान्सेस तुम्ही क्वालिफाय होताल. ठीक आहे, म्हणजे स्वतःचं इव्हॅल्युएशन तुम्ही या आन्सर कीनुसार करू शकता. आणि रिपीट सांगाल, जर तुम्हाला मागच्या आन्सर कीपेक्षा 6 ते 7% कमी पडत असतील तर अभ्यास आत्ताच सुरू करा. ठीक आहे, कारण अभ्यासाची गरज आहे. इतके पर्सेंटेज कमी आहेत याचा अर्थ तुम्ही क्वालिफाय होणार नाही, कारण कट ऑफ किती जरी चेंज झाला ना जास्त काही चेंज होत नाही. आणि चेंज जरी झाला तर तो पॉझिटिव्ह चेंज होतोय, वाढतोय, पा कमी होत नाही. कमी झाला तर खूप थोडंसं मायनर कमी होईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 57ला 56 येईल. ठीक आहे, 57चा मागच्या वर्षीचा होता तर यावर्षी 56 येईल, यावरती काही कमी होणार नाही. पण वाढला ना तर डायरेक्ट 60वर जाईल, म्हणजे 57चा 60वर जाऊ शकतो, पण 57चा पुन्हा 50पर्यंत येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे रिव्हर्स यायचं म्हणलं ना थोडंसं कमी होतो एकदम, पण वाढायचं म्हणलं ना तर जास्त वाढू शकतो, कारण कॉम्पिटिशन जास्त असते. ऑफलाईन एक्झाम होता, हा शेवटचा ऑफलाईन एक्झाम होता, असं खूप विद्यार्थ्यांमध्ये झालं. ठीक आहे, त्यामुळे खूप जरा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत. मागच्या वर्षीचे कंपॅरिझन केलं तर यावर्षी जवळपास 20,000 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म एक्स्ट्रा भरलेले आहेत, म्हणून थोडंसं कट ऑफ वाढू पण शकतो. कमी होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. मग तुमचा कट ऑफ तुम्ही क्वालिफाय होणार आहे की नाही हे आता प्रॉपर इव्हॅल्युएशन करा आणि त्यानुसार पुढचा अभ्यास लगेच सुरू करा. क्वालिफाय होणार असाल तर निश्चिंत राहा. ठीक आहे, तुम्ही अभ्यास केलेला असेल म्हणूनच तुम्हाला त्याचं फळ भेटतंय. तर काहीच ज्या विद्यार्थ्यांना श्युअरिटी नाही आहे की आपण क्वालिफाय होणार नाही आहे, ते पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करू शकतात. पेपर फर्स्टचा जो कोर्स आहे त्याची व्हॅलिडिटी पुढील सेट एक्झामपर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत असेल आणि त्यामध्ये पेपर फर्स्ट आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत. म्हणजे MCQs प्रॅक्टिसपासून मॉक टेस्टपर्यंत पूर्णपणे थेरॅटिकल बॅकग्राऊंड असेल, मॅथमॅटिक्स असेल, DI असेल, या सर्वांची प्रॅक्टिस पेपर फर्स्टने तुमची कव्हर करून घेतली जाईल.
ठीक आहे. आणि जो विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनी कॉमर्सचा कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्ट त्यांना फ्री भेटेल. तर गाईज हा कोर्स आहे तो जॉईन करायचा असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. 25 तारखेपासून आपला कोर्स सुरू होते, 25 मे पासून. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.